हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात प्रॅक्टिस सेट नंबर 2.2, 2.1 आणि त्या आधीचं चॅप्टर मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे आणि यानंतरचेही अपलोड केलेले आहेत. तसंच तुमच्या स्टँडर्डच्या अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेत. स्पेशली सायन्सचे एक्सप्लेन केलेले व्हिडिओ आणि सायन्सचे एक्सरसाइज एक्सप्लेन केलेले व्हिडिओसुद्धा अपलोड केलेत. त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले. चला तर मग आता याला सुरुवात करूया. आपण अँगल्सच्या काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या, त्या रिगार्डिंग हे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, बघा आपल्याला माहिती आहे जेव्हा दोन पॅरलल लाईन्स असतील आणि त्यातनं एक जर ट्रान्सव्हर्सल जात असेल तर त्याच्या काही प्रॉपर्टीज आपण शिकलो होतो. आता हा अँगल आणि हा अँगल, ह्या अँगल्सला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल. ठीक आहे, आणि जर समजा इथे एक अँगल आणि इथे एक अँगल आहे, कोणताही असा क्रॉसमध्ये अँगल असेल तर हा अँगल आणि हा अँगल यांचे माप काय असतात, सेम असतात, इक्वल असतात. त्याला आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल असं म्हणतो. तसंच जर समजा असा झेड मध्ये, ठीक आहे, इंटरनल झेड असा जर अँगल तयार होत असेल तर त्यांचे माप पण काय असतात, इक्वल असतात. तसंच बाहेरचा जर झेड बनतो, बघा हा जो अँगल आहे हा आणि हा, त्याला आपण म्हणतो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल. क्लिअर आहे तुम्हाला? आणि याला काय म्हणतो आपण, इंटेरियर अल्टरनेट अँगल. आणि हे जे आहेत, ठीक आहे, हा आणि हा जे आतमधले दोन्ही आहेत त्यांना आपण म्हणतो इंटेरियर अँगल. पण ते सेम नसतात, त्यांची ॲडिशन 180 असते. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल याची जर आपण ॲडिशन केली तर ती 180 डिग्री येते. आणि लिनियर पेअर तर तुम्ही 7वी पासून शिकता. एक स्ट्रेट लाईन असेल, त्यातनं जर दोन अँगल तयार होत आहेत तर त्या दोघांचं ॲडिशन किती येणार, 180 येणार. मग तुम्हाला हा दिला असेल आणि त्यावरनं हा काढायचा. आता आपल्याला दिसते ही एक स्ट्रेट लाईन आहे आणि ह्याच्यामुळे अँगल तयार होतोय, म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन किती येणार, 180 येणार. एवढेच प्रॉपर्टीज तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या अकॉर्डिंग आपल्याला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, MCQचा क्वेश्चन दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन काय दिलाय, in the adjoint figure if line M is parallel line N and line P is transversal then find X. बघा आपल्याला हे जे मी तुम्हाला काही नियम सांगितले ते सगळे केव्हा अप्लाय होतात, जेव्हा दोन पॅरलल लाईन वर एक ट्रान्सव्हर्सल जात आहे तेव्हा. ठीक आहे, मग इथे आपल्याला M आणि N ह्या दोन्ही काय दिलेल्या आहेत, पॅरलल लाईन्स दिल्या आणि त्यांनी आपल्याला फाइंड आउट काय करायला लावलाय, X. बघा इंटरनल ते दोन्ही काय आहेत, आपल्याला दिसतंय की हा आहे 3x आणि हा आहे x. दोन्ही काय आहे, इंटरनल अँगल्स आहेत. मग त्यांचे ॲडिशन किती होते, तुम्हाला मगाशी सांगितलं 3x प्लस x किती होते, 180 डिग्री. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. आता हा 3x आणि x मिळून किती होणार, 4x इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, मग आता हा इथे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होणार, डिवाइड होणार. 180 डिवाइड बाय 4. ठीक आहे, 4 1 जा 4, 4 जा 16, 2 उरले. मग हा काय तयार झाला, 20, 4 5 जा 20. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 45 डिग्री. 45 डिग्री आहे का ऑप्शन मध्ये, येस आहे. म्हणजे त्याचा आन्सर आहे C, 45 डिग्री. क्लिअर आहे तुम्हाला, कसं काय आलं, समजलंय? नेक्स्ट बघा, सेकंड क्वेश्चन बघा काय दिलाय. इन द adjoint figure if line A is parallel line B and line L is a transversal then find X. सेम तसंच आहे, आपल्याला X ची व्हॅल्यू काढायची. पण इथे बघा ह्या पॅरलल लाईन उभ्या आहेत आणि ट्रान्सव्हर्सल आडवी आहे, म्हणून कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आता इथे काय होतंय बघा, हा जो अँगल आहे बघा, ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि त्यातनं इथे 4x तयार होतोय आणि इथे आहे 2x आपल्याला दिलेला आहे. ह्या 2x चा अपोजिट काय येणार, 2x. कशाप्रमाणे, व्हर्टिकली अपोजिट प्रमाणे. आणि आपल्याला माहिती इंटेरियर अँगल्सची ॲडिशन किती असते, 180 डिग्री. म्हणजे 4x प्लस 2x इज इक्वल टू काय येणार, 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजे हे किती झाले, 6x इक्वल टू 180. आता हा इथे मल्टिप्लाय, इकडे त्यांना काय होईल, डिवाइड. x इक्वल टू 180 अपॉन 6. 6 1 जा 6, 3 जा 18 आणि हा 0. म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली आहे, 30 डिग्री. ऑप्शन मध्ये आहे का, येस, डी नंबरचा ऑप्शन आहे.
ऑप्शन नंबर डी 30 डिग्री. फर्स्ट क्वेश्चन क्लिअर आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय दिलंय. इन adjoint फिगर लाईन P इज पॅरलल टू Q. बघा दोन लाईन दिलेल्या आहेत. लाईन P पॅरलल, त्याला लाईन Q दिलेली आहे. त्यानंतर ट्रान्सव्हर्सल दिली आहे T आणि ट्रान्सव्हर्सल S. ठीक आहे, त्या दोघी काही एकमेकांना पॅरलल नाहीत, ट्रान्सव्हर्सल. मग इकडे आपल्याला अँगल दिलेला आहे 40 डिग्री, इथे दिलेला आहे 70 डिग्री आणि फाइंड आउट करायचं आहे आपल्याला इथला x आणि हा y. ठीक आहे, असं आपल्याला फाइंड आउट करायचं दोघं. तर इथे बघा आपल्याला TS आणि ह्या लाईन्सचे नाव दिले PQ. आपण सॉल्व करायला हेल्प म्हणून इथे एखादा नाव देऊया. ठीक आहे, याला समजा स्मॉल m नाव दिलं, याला S नाव देऊया. ठीक आहे, कळलंय तुम्हाला? म्हणजे आपल्याला सॉल्व करताना इझी जाईल. मग इथे हा जो अँगल आहे 40 डिग्री, त्याचा करस्पॉन्डिंग अँगल M आहे. ठीक आहे, आणि म्हणजे हे दोघं काय होतील, इक्वल. कसे बघा, हा 40 इज इक्वल्स टू 40 डिग्री इज इक्वल्स टू M अँगल, मेजरमेंट ऑफ अँगल M जो आपण घेतलेला आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू कस काय, तर करस्पॉन्डिंग अँगल. आणि आपल्याला इथे दिसतंय की x आणि m हे लिनियर पेअर मध्ये आहेत, जोडून आहेत. ही एक स्ट्रेट लाईन आहे, त्यातनं हे दोघं तयार झालेत. म्हणून त्या लिनियर पेअर प्रमाणे त्यांचे ऍडिशन काय होणार, मेजरमेंट ऑफ अँगल m प्लस मेजरमेंट ऑफ अँगल x किती येणार सांगा बरं. 180 डिग्री. व्हेरी गुड सोम, 180 डिग्री. का, कारण हे लिनियर पेअर मध्ये आहेत. ठीक आहे, मग m माहिती आहे आपल्याला किती आहे 40, x माहिती आहे का नाही, आणि हा 180. मग आता हा 40 इथे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार मायनस. 180 मायनस 40. आता x किती आला, 180 मायनस 40 140 डिग्री. म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला कळाली. ठीक आहे, आता आपल्याला y काढायचा आहे. बघा इथे 70 जो आहे त्याचा व्हर्टिकली अपोजिट अँगल S आहे, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल S किती येणार, 70 येणार, कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्सचे माप सेम असतात. ठीक आहे, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल S इज इक्वल टू 70 डिग्री, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. मग आता हे दोघं काय झाले, इंटरनल अँगल्स झाले, बरोबर आहे. y आणि S, S चं माप आपल्याला माहिती आहे आणि आपल्याला माहिती इंटरनल अँगल्सची ऍडिशन किती असते, 180 डिग्री. व्हेरी गुड, 180 डिग्री. म्हणजे y प्लस S इक्वल टू किती होणार, 180 डिग्री. S माहिती आपल्याला किती आहे, 70 डिग्री. 70 डिग्री. y काढायचा आहे. ठीक आहे, 70 इकडे पॉझिटिव्ह आहे, मग इकडे जाताना काय होईल, तो निगेटिव्ह. म्हणजे y इज इक्वल टू 180 मायनस 70 डिग्री. ठीक आहे, मग किती येणार त्याचं सबट्रॅक्शन, 110 डिग्री. 110 डिग्री. म्हणजे मेजरमेंट ऑफ y अँगल किती आलेला आहे, 110 डिग्री. क्लिअर आहे तुम्हाला? हो. x आलाय 140 आणि y आलेला आहे 110 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन काय दिलं आपल्याला. इथे आपल्याला ट्रान्सव्हर्सल्स आणि ज्या लाईन्स दिल्या आहेत त्या दोन्हीही पॅरलल दिलेल्या आहेत. म्हणजे इथे L M P Q सगळ्या पॅरलल आहेत. ठीक आहे, पुढे काय विचारलंय, A B C आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे आपल्याला मेजरमेंट 80 दिलेला आहे. ठीक आहे, हे 80 दिलेलं आहे आणि त्यावरनं हा आणि हा काढायचा आहे. आपण इकडे ड्रॉ करून घेऊया. बघा कुठलाही क्वेश्चन सॉल्व करताना पहिले व्यवस्थित डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला सॉल्व करायला क्लिअर होईल की आपल्याला काढायचं काय आहे, काय दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही जे रेक्टँगलचे एरिया पॅरामीटरचे क्वेश्चन सॉल्व करतात त्यावेळेला सुद्धा प्रॉपर डायग्राम काढून घ्यायची. आता आपण या अँगल्सला नावं देऊन घेऊया. ठीक आहे, तर हा जो अँगल आहे त्याला आपण अँगल M नाव देऊया. हा जो अँगल आहे त्याला आपण N नाव देऊया. ठीक आहे, आता हा 80 आहे तर M काय येणार, 80च येणार. का, करस्पॉन्डिंग अँगल, कारण हे सुद्धा पॅरलल आहेत आणि ह्या दोघीही पॅरलल आहेत.
म्हणजे हा 80 येणार, तर हा सुद्धा 80च येणार. मेजरमेंट ऑफ अँगल एम इज इक्वल्स टू 80 डिग्री. का? करस्पॉन्डिंग अँगल्स. ठीक आहे. मग सी चं माप काय येणार? मेजरमेंट ऑफ अँगल सी काय येणार? 80 डिग्री. काय येणार तो 80 डिग्री? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बरोबर. अँगल सी सुद्धा 80 डिग्री येणार. का? व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता हा जो सी आहे त्याचा करस्पॉन्डिंग अँगल बी आहे, कारण ह्या सुद्धा पॅरलल लाईन्स आहे. तर एम ला जर आपण ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली तर हा अँगल आणि हा अँगल काय येणार? सेम येणार. मग मेजरमेंट ऑफ अँगल बी काय येणार? 80 डिग्री. का? कारण अँगल सी अँड बी आर करस्पॉन्डिंग अँगल्स. क्लिअर आहे तुम्हाला? त्याच्यानंतर हा जो एन आहे तो व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. हा एन बी चा व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल एन इज इक्वल्स टू किती येणार? 80 डिग्री. का? कारण व्हर्टिकली अपोजिट टू अँगल बी. कळलंय? मग आता हा आणि हा ए आणि एन काय आहेत? इंटरनल अँगल्स आहेत. म्हणजे त्यांचे ऍडिशन किती येईल? 180 डिग्री. बघा, मेजरमेंट ऑफ अँगल एन प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 180 डिग्री. का? कारण ते इंटरनल अँगल्स आहेत. ठीक आहे. एन माहिती आपल्याला किती आहे? 80. आणि मेजरमेंट ऑफ ए माहित नाही, आणि हा 180. ठीक आहे. हा 80 तिकडे जाताना काय होईल? सबस्ट्रॅक्ट होईल. हा 180 आणि इकडे हा 80 आहे तो पॉझिटिव्ह आहे, इकडे काय होईल? सबस्ट्रॅक्ट होईल, निगेटिव्ह होईल. ठीक आहे. म्हणजे काय येईल? मेजरमेंट ऑफ अँगल ए 100 डिग्री. कळालंय तुम्हाला? बघा, ए चं माप निघालंय, बी चं माप निघालंय आणि सी चं देखील माप निघालंय. आपल्याला एबीसी चे माप सांगितलेले होते. बघा, एकदा जर तुमच्या प्रॉपर्टीज लक्षात आल्या तर तुम्हाला कशाही फिगर देऊ द्या, तुम्हाला आरामात त्याचं माप काढता येईल. फक्त 180 मधनं मायनस सबस्ट्रॅक्ट करायचं. करस्पॉन्डिंग असतील तर सेम येणार, एक्सटेरियर असतील तर सेम येणार, व्हर्टिकली अपोजिट असतील तर सेम येणार. नेक्स्ट बघा, 4th क्वेश्चन काय विचारलं आपल्याला. इथे ए आणि बी ह्या पॅरलल लाईन्स आहेत. ठीक आहे. ए आणि बी ह्या पॅरलल लाईन्स आहेत आणि त्याच्यात ट्रान्सव्हर्सल आहे एल. ठीक आहे. मग आपण त्यांना नाव देऊया ए, बी आणि ही एल. इथे आपल्याला हा 105 डिग्री दिलेला आहे. हा एक्स, हा झेड आणि हा वाय आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. बघा, आपल्याला दिसतंय ह्या दोन्ही पॅरलल आहेत, म्हणजे हा आणि हा अँगल काय झाले? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल्स टू 105 डिग्री. का? करस्पॉन्डिंग अँगल टू द 105. ठीक आहे. नेक्स्ट, एक्स च वाय काय आहे? अपोजिट. ठीक आहे. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल वाय इज इक्वल्स टू 105 डिग्री. का? व्हर्टिकली अपोजिट टू द एक्स. कळालंय तुम्हाला? आता झेड आपल्याला काढायचं आहे. आपल्याला दिसतंय की ही एक लाईन आहे, त्यातनं हे दोन अँगल तयार झालेले आहेत. म्हणजे हे लिनियर पेअर आहेत. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल झेड प्लस हा 105 डिग्रीचा, यांची ऍडिशन किती येणार? 180 डिग्री. बरोबर, 180 डिग्री. मग हा इथे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाताना काय होईल? निगेटिव्ह. -105. ठीक आहे. सबस्ट्रॅक्शन करून किती होणार? 75 डिग्री. 75 डिग्री. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल झेड आलेला आहे, मेजरमेंट ऑफ अँगल वाय आलेला आहे आणि मेजरमेंट ऑफ अँगल एक्स आलेले. जे तीनही विचारले होते त्यांचे मेजरमेंट्स आपले काढले गेले. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला लाईन्स दिलेल्या आहेत 3. ठीक आहे. ही पी लाईन आहे, एल लाईन आहे आणि क्यू लाईन आहे. तीनही लाईन्स काय दिल्यात आपल्याला? एकमेकांना पॅरलल दिले. इथून एक लाईन जाते आणि इकडनं एक लाईन जाते. इथलं मेजरमेंट दिलंय आपल्याला 30 डिग्री. इथलं मेजरमेंट दिलंय आपल्याला 40 डिग्री. हा पूर्ण अँगल एक्स आहे आणि तो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. बघा, जेव्हा अशी डायग्राम आपल्याला दिसते, जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही.
ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत त्यांची ही झाली ट्रान्सव्हर्सल. जर आपण बघितलं, इमॅजिन केलं, तर ही एक ट्रान्सव्हर्सल झाली, बरोबर आहे ना. हो. मग ट्रान्सव्हर्सलला हे झेड मध्ये जे येतात त्या अँगल्सला आपण काय म्हणतो? अल्टरनेट अँगल्स. बरोबर, अल्टरनेट अँगल्स. झेड मध्ये जे येतात त्यांना आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. मग हा जर छोटा जो आहे त्याला जर आपण नाव दिलं ए आणि याला जर नाव दिलं आपण बी आणि हा होता आपला एक्स. ठीक आहे. मग हा ए काय येणार? 40 डिग्री. मग आपण लिहायचं मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल्स टू 40 डिग्री. का? काय येते? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल, इंटरनल अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे. आणि सेम बघा, ही सुद्धा एक लाईन जाते, बरोबर आहे. या जर दोन पॅरलल लाईन्स आहे तर ही एक ट्रान्सव्हर्सल आहे. मग मला सांगा, हा 30 आहे तर बी काय येणार? 30 डिग्री. 30 डिग्री. म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू 30 डिग्री. का? इंटरनल अल्टरनेट अँगल्स. म्हणून हे पण 30 येणार. मग मला सांगा, ए आणि बी जर आपण ऍड केला तर आपल्याला एक्स मिळतोय ना. म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल ए प्लस मेजरमेंट ऑफ अँगल बी इज इक्वल्स टू एक्स. म्हणून काय येणार? 40 प्लस 30 इज इक्वल्स टू एक्स. म्हणून काय येणार? देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल एक्स इज इक्वल्स टू 70 डिग्री. जे आपल्याला विचारलेलं होतं. बघा, इझी एकदम, काढायला सोपं होतं. ठीक आहे. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 2.2. याच्यानंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.